हॅलो, कशा आहात तुम्ही सर्वजण? माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं. दिवसाची सुरुवात झालेली आहे बघा. किचन मी रात्रीच आवरून घेतलं होतं. भांडे वगैरे रात्रीच घासून घेतले आणि गॅस ओटाही बघा एकदम स्वच्छ करून ठेवला. किचनमध्ये सर्व स्वच्छ आणि आपापल्या जागेवर सामान जर असलं तर बघा एकदम किचनमध्ये असं प्रसन्न वाटते. कारण जास्त करून आपला वेळ दिवसभरातून हा अर्धा वेळ आपला किचनमध्येच जात असतो. तर बघा झाडू वगैरे घेतला मी अगोदर मारून आणि आता पोछासुद्धा लावून घेते. आणि रात्रीचे भांडे जर किचनमध्ये जर घासायचे राहिले तर बघा पूर्ण पसारा दिसतो किचनमध्ये आणि सकाळी आवरायलाही खूप उशीर होते मग. तर भांडे वगैरे बघा रात्रीनंच घासून ठेवायचे म्हणजे किचन आपलं एकदम असं नीटनेटकं राहते. आता झाडू घेतला अगोदर मारून आणि बघा पोछासुद्धा लावून घेतो. नंतर सकाळची बाकीचे कामंसुद्धा आणखी करायची राहिलेली आहेत. तर बघा झाडू पोछा वगैरे झाला. आता इकडं लावून पोछा लावताना बघा पूर्ण कानाकोपऱ्यामध्ये चारही कोपऱ्यामध्ये एक स्वच्छ असा मस्त पोछा मारला की एकदम छान वाटते. आता इकडे अगोदरच्या दिवशी काढलं होतं दळण, गव्हाचं आणि बाजरीचं दळण काढलं होतं बघा. इकडे तर चक्की राहिली होती साफ करायची. तर चला म्हटलं मग आता चक्की साफ करून घेऊया. तर या डब्यामध्ये गव्हाचं पीठही तसंच ठेवलेलं होतं. तर मी घेतला अगोदर तो डबा काढून. तर आता चक्की साफ करणं चालू आहे. तर बघा त्या डब्यामध्ये पीठही तसंच होतं. तर डब्बा घेतला मी आता साईडला काढून. मशीनमध्ये बघा चाळणे आहे, 7-8 चाळणे आहेत बघा. सर्वच प्रकारचं पीठ आपण त्याच्यातून दळून घेऊ शकतो. तांदूळ, मक्का, बाजरी, ज्वारी, गहू. आता मी जे खोलत आहे तो नट बघा. तिथं ते खोलल्यानंतर त्याच्यामध्ये राहते ते चाळणी. तर ते चाळणी साफ करायला लागते, नाहीतर मग बघा त्याच्यातने ते पीठ लटकून जाते. तर तशा प्रकारे घेतलं मी ते काढून. आणि त्याच्यासोबत ब्रश आलेला आहे बघा. ब्रशनं ते पूर्ण म्हणजे असं आपल्याला क्लीन करता येते. तर चला म्हटलं काम आता हे मशीने बी आता ठेवून देऊ. आणि खाली बघा ते त्या चक्कीमध्ये डब्बा आहे. खाली जर पीठ सांडलेलं असलं समजा डब्यातून जर पीठ सांडलं तर त्या चक्कीमध्येच सांडते, बाहेर काहीही पसारा होत नाही. तर आता ते एका ब्रशने घेतो मी प्लेटमध्ये. ते पीठ जे आहे ते प्लेटमध्ये काढून घेतलं. आणि चक्कीसाठी एक वेगळा असा कपडा ठेवलेला आहे बघा. त्यानं आता ते चक्की अगोदर ब्रशने साफ करून घेतली. आता नंतर त्याच्यावर मारतो एक कपडा आणि बघा कपड्याने एक वेळा स्वच्छ करून घेतो. आता झाली बघा मशीन हे स्वच्छ करून. आता तुम्ही म्हणसान इकडे काय चालू आहे, तर काल दुपारी संध्याकाळच्या वेळेला एवढा पाऊस आला की आमचे कपडे हे पूर्ण ओले झाले. आता कपडे पूर्ण ओले झाले तर आता पुन्हा डबलचं काम आहे ते धुवायचं. आता आई म्हणत होत्या की मी टाकतो कपडे धुवायला. तर आईचे चालू होते इकडे मशीनमध्ये कपडे धुवायला टाकणं. म्हटलं ठीक आहे, तोपर्यंत मी दुसरे काम आवरून घेतो. आता आदर्शला लागली होती भूक सकाळी नाश्ता करायसाठी. तर मग आदर्शनं म्हटलं मला मॅगी करून दे. तर मग आदर्शला देत होती मी मॅगी करून. तर चला म्हटलं आदर्शचा नाश्ता झाल्यावर इकडे बघा तुम्हाला दिसत आहे आता करत आहे मी स्वयंपाकाची तयारी. आता स्वयंपाकाची तयारी तर काय करायचं म्हटलं भाजीला. तर आज केला आम्ही विदर्भ स्पेशल मस्त अशी कवड्याची भाजी हिरव्या मिरच्यामध्ये. तर बघा भाजीचं ठेवलं मी आता साईडला काढून ठेवला डबा. आता इकडे केला मी चुला चालू. चला म्हटलं आता अगोदर कवड्याच्या भाजीसोबत थोडं म्हटलं वरण पण लावून देऊ. तर कुकरमध्ये घेतलं पाणी ठेवलं आता चुल्यावरती. आता याच्यामध्ये देतो म्हटलं थोडं वरण टाकून. तर बघा डाळ घेतली थोडीशी आणि वरण भात हा जेवणासाठी पाहिजेच. मुलांनासुद्धा जेवायला खूप आवडते वरण भात, खिचडी, वरण भात. तर त्यांच्या आवडीचं मग जेवणासाठी करावंच लागते. आता इकडे आलं पाण्याला आंधण बघा. त्याच्यामध्ये टाकते थोडं तेल आणि थोडी हळद. आता जी डाळ घेतली आपण ते डाळ धुवून घेतो आणि डाळ धुतल्यावर बघा त्या कुकरमध्ये आपण ते डाळ लावून देऊ. आता डाळ झाली टाकून बघा. आता घेते कुकरचं झाकण लावून. चला आता बाकीची तयारी बाकी आहे आपली स्वयंपाकाची.
तर डाळ म्हटलं एका इकडे शिजेपर्यंत म्हटलं चुल्यावरती डाळ होईपर्यंत 2-3 शिट्ट्या होईपर्यंत तो करू आपण भाजीची तयारी. तर बघा भाजीसाठी होतं आज कवडं, म्हणून मुलांसाठी केलं होतं आज वरण भात. मस्त कवडं असं काटून घेतलं, छोटे छोटे त्याचे पीस कट करून घेतले कवड्याचे. आणि हिरव्या मिरच्यामध्ये बनवायचं होतं तर मग त्याची चटणीसुद्धा काढायची होती. मग कुकरच्या शिट्ट्या बघा होतही आहेत एका इकडे, तोपर्यंत चालू आहे माझं कवडं कापणं. आता बघा भाजीची तयारी केली, कांदा टमाटर घेतलं मी कापून, भाजीला देतो म्हटलं आता मी फोडणी. तर तिकडे ठेवली कढई आणि तिकडे चालू आहे तडका देणं. इकडे एका इकडे वरण पण शिजलेलं आहे. वरण घेतो म्हटलं गंजामध्ये काढून, आणि त्याच्यात टाकतो थोडा आता मुलांसाठी भात. वरण असलं की वरणासोबत मुलांना भात खूप आवडते. तर चला म्हटलं मग त्यांच्या दोघं भावासाठी देतो म्हटलं, स्वरासाठी आणि आदर्शसाठी लावतो म्हटलं थोडा भात. आता भाताला आलं इकडे वांधण, भातही दिला आता टाकून. एका इकडे भाजी होत आहे, आपलं जे कांदा टमाटर आहे ते टाकून दिलं भाजीमध्ये. तर एका इकडे ते होत चाललं. आता भाजीला तडका दिल्यावर म्हटलं भाजी होती म्हटलं एका साईडला, तोपर्यंत घेतलं पीठ मळून. आता पीठ अगोदरच मळून घेतलं होतं, तोपर्यंत म्हटलं भाजीला फोडणी देईपर्यंत छान असं पीठ मुरते. तर एकडा कणिकवरून अजून हात फिरून घेतला आणि भाजी साईडला ठेवून दिली. तर चला म्हटलं मग आता इकडून चपात्याही करून घेतो म्हटलं पटकन, कारण आता जेवणाला हे टाईम झालाच होता. कारण कपड्याची एवढी निघाली होती की आईला कपडे धुवायला वेळ लागला. तोपर्यंत मग मी इकडे चपात्या वगैरे करून घेतल्या आणि त्याच्यासोबत मस्त पापड भाजले. आता पापड 2च भाजायचे होते, त्याच्यामुळे मग मी तेलातून काही तळले नाही. जो चपात्याचा जो तावा होता गरम, त्याच्यावरच मग मी घेतले ते 2 पापड भाजून. तर जे स्वयंपाकाचे भांडे होते म्हटलं ते तेवढेच घासून घेतले वेळच्या वेळेत. तर मग एक सोबत काही जास्त भांडे निघत नाहीत, नाही तर भांडे जर जमा केले तर मग खूप जास्त भांडे निघाले की कंटाळा येतो घासायचा. तर बघा किचन एकदम स्वच्छ करून घेतलं. गॅस शेगडी जी आहे आपली, गॅस वटा जे आहे एकदम बघा स्वच्छ असा करून घेतला, पुसून घेतला. आणि स्वयंपाकही एकदम रेडी झाला. वरण भात, कवड्याची भाजी, चपात्या आणि त्याच्यासोबत पापड. तर बघा जेवढे पटपट आपण कामं केले तेवढंच घर आपलं नीटनेटकंही दिसते. तर असे झाले मग माझे कामं. तर दुपारला बघा एवढं आभाळ आलं होतं आमच्याकडे. आदर्श आणि मी गेली होती मग वर आभाळ पाहायसाठी. तर एवढं सुंदर दिसत होतं वातावरण, असं वाटत होतं कितीक पाऊस येते आता ना कितीक नाही. तर वर गेल्यावर आदर्शीचं मस्त मजाच आली. पाणी झालं चालू, तर आदर्शला एवढा आनंद झाला की आदर्श नाचायलाच भिडला डायरेक्ट. तर मी बोलावलं मग खाली आलो मग आम्ही. तर बघा एवढं जोरात पाऊस चालू झाला. पत्र्याच्या याच्यावर तर एवढा वाजत होता की नाही, तो समोर जे पत्र्याचे शाळा आहे ते एवढं वाजत होतं त्याच्यावर पाऊस की भयंकर. आणि वारंही खूपच होतं. जेवढा पाऊस होता तेवढा त्या पावसामध्ये वारंही होतं बघा. पाऊस काही 2 घंटे काही पावसानं काही थांबायचं काही नावच नाही घेतलं. भेटू मग पुढच्या व्हिडिओ.